महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। आकाशवाणी आमदार वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये त्यांनी मागवलेल्या जेवणातील डाळीतून दुर्गंधी आल्याच्या कारणावरून त्यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। दुर्गंधीयुक्त डाळ मिळाल्यामुळे आमदार गायकवाड चिडले व संतापाच्या भरात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कॅन्टीन चालकाला धक्काबुक्की व मारहाण केली। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओवर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या प्रकाराचा राजकीय वर्तुळात मोठा निषेध होत आहे। लोकप्रतिनिधीने संयम राखून कारवाईची मागणी करणे अपेक्षित असताना थेट मारहाणीचा मार्ग पत्करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धक्का देणारे आहे। अशा प्रतिक्रिया विरोधी पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून येत आहेत। सध्या स्थितीत प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे समजते। या प्रकरणात कायदेशीर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदार, नाशिक। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।